कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आत्ताच म्हटलं ना या बाईची सावली सुद्धा पडायला नको बाळांवर म्हणून, आणि तू तिच्या समोर नेऊन ठेवतेस बाळांना। फाल्गुनी, तू रीमाला घे, मी ईशाला घेते। चल। नाही प्लीज थांबा। नेत्रा, हे सगळं काय चाललंय? नेत्रा, तू या बाईला घरात थांबवून घेतलंस इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण ह्या बाईने जर बाळांना स्पर्श केला ना तर आम्ही खपवून घेणार नाही। बाजूला हो, तू बाजूला। नाही ताई प्लीज तुम्ही थांबा। तू विसरतेस का? ह्याच बाईने ईशाला पळवून नेलं होतं, आणि ह्याच बाईला रीमा सुद्धा हवी होती। नेत्रा, ही राक्षस है, शतग्रीव। मुझे जाने दो प्लीज। मावशी नाही, तुम्ही इथेच बसा। नहीं, तुम्ही इथेच बसा बाळांजवळ। ये सब सही कह रहे हैं, मुझे जाने दो नेत्रा। माझी सावली पण नको पडायला बाळांवर, मैं बहुत बुरी हूँ, प्लीज मुझे जाने दो। निदान त्यांचं तरी ऐक। बाबा, मी यांचंही ऐकणार नाही आणि मी तुम्हा सगळ्यांचं सुद्धा ऐकणार नाही। मी आता फक्त देवी आईचं ऐकणार आहे। बस करो नेत्रा, प्लीज प्लीज जाने दो मुझे। मावशी, आज मी तुमच्यावर अविश्वास दाखवला ना तर मी माझ्या देवी आईवर अविश्वास दाखवते असं होईल। नाही नेत्रा, मला कोणाला त्रास नहीं द्यायचा, प्लीज समझने की कोशिश करो। तर पास झाला पुरे। मावशी, आजपासून रीमा आणि ईशाची जबाबदारी तुमच्यावर असेल। तुम्ही या दोघींना सांभाळायचं, यांची काळजी तुम्ही घ्यायची। एक आजी आपल्या नातीवर जसं प्रेम करेल तसं प्रेम तुम्ही यांच्यावर करायचं। माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, आणि मला खात्री आहे घरातल्या इतरांचा विश्वास सुद्धा तुम्ही लवकरच जिंकाल। रीमा, ईशा, आजीला सांगा असं रडायचं नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।